CPR-मधील हृदय शस्त्रक्रिया विभागातील साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय। याबाबत राज्य सरकारनं स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलं। उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांनी हे निवेदन स्वीकारलं। CPR-मध्ये हृदय शस्त्रक्रिया विभागाचं नूतनीकरण करण्याबरोबरच या ठिकाणी नव्यानं 52 कोटी रुपयांचं शस्त्रक्रिया साहित्य खरेदी करण्यात आलंय। मात्र यामध्ये मोठा ढपला पाडला गेल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। हृदय शस्त्रक्रिया विभागाकरता कोट्यावधींचा निधी कसा खर्च झाला, खरोखरच इतका निधी खर्च करण्याची आवश्यकता होती का, असे सवाल उपस्थित करत एकूणच सर्व प्रक्रियेवर आमचा आक्षेप असल्याचं ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी सांगितलं। हृदय शस्त्रक्रिया विभागासाठी 52 कोटींच्या निधीचा प्रस्ताव दिला होता। मात्र कितीही झालं तरी 20 कोटींच्या वर साहित्यांची किंमत जात नाही। त्यामुळे वरील 32 कोटी रुपये कुणाच्या घशात गेले असा सवाल उपस्थित करत CPR-मधील या भ्रष्टाचाराची स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। पण जुना मशिनरी साधा मोबाईल जर आपण घेतला तर बायबॅक घेतल्यानंतर थोडे पैसे आपले येतात, ते पैसे आले ते कुठे गेले पैसे? ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह केल्यानंतर माझी खात्री आहे 25 कोटी जर असतील तर 52 कोटी म्हणजे उलटा फिगर जाऊन मोठ्या प्रमाणात इथं भ्रष्टाचार झालेला आहे। संबंधित डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट जे कोण असतील महाशय त्यांची आणि तत्कालीन तिथले जे डीन आहेत त्यांची निलंबित करणं गरजेचं आहे, त्यांना त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे। म्हणून इथले आम्हाला समितीची अपेक्षा नाही, ती समिती जर त्यांनाच फेवर असणार आहे। शासनाने त्यांच्या पद्धतीची तज्ञ प्रामाणिक जी लोक आहेत त्याची समिती नेमून ह्याचा जर भांडाफोड केला तर आमची खात्री आहे की 100% ह्यात साधारण 20 ते 25 कोटीचा ढपला पाडण्यात आला असा आमचा आरोप आहे। यावेळी ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, विशाल देवकुळे, दत्ताजी टिपुगडे, राजू यादव, शशिकांत बिडकर, स्मिता सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।